उत्कृष्ट बॅटर जो पाहायला मिळतोय फलंदाजी करण्याकरिता. तर समोर जर आपण बघितलं तर ऋतिक जाधवला आपण पाहत आहेत. डुक्टनचा ब्रँड जो पाहायला मिळतोय कशा अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी करेल. याच पंचाने दिले ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ऋतिक जाधव. पहिलाच बॉल चांगल्या अनुषंगाचा राहिला या ठिकाणी. दोन चेंडू आणि दोनही डॉट बॉल पाहायला मिळाले. चांगलं नियंत्रण आणि चांगलं कंट्रोल जे पाहायला मिळालं ऋतिक जाधवच्या माध्यमातून. चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट या दोन बॉल मध्ये पाहायला मिळालंय. या देऊया आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. कैलास दळवी बाळा ठरतायत मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय दयानंद भोईर साहेबांचं आगमन झालं आणि साहेबांच्याच माध्यमातून आपण देऊया मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. हे टी शर्ट जे पाहायला मिळते आणि साहेबांच्या माध्यमातून आपण प्रदान करतोय. DMD किंग डुक्टन संघाचे एक दिग्गज क्रिकेटपटू अर्थात कैलास दळवी बाळा यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आदरणीय सन्माननीय श्रीयुत दयानंदजी भोईर साहेबांच्या माध्यमातून एक दिग्गज व्यक्तिमत्व, माजी सदस्य ग्रामपंचायत डुक्टन आणि क्रिकेटच्या खेळावर साहेबांचं नितांत प्रेम राहिलंय. चामुंडा डुक्टन या संघाचे यशस्वी संघ मालक म्हणून पाहायला मिळत आहेत आणि साहेबांच्या माध्यमातून आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. तत्पूर्वी जाऊया बॅक टू द ग्राउंड. 4 बॉल नंतर धावसंख्या आहे 4. ऋतिक जाधव अप्रतिम पद्धतीने योग्य टप्प्यावरती नियंत्रण. यावेळेस एक धाव परिपूर्ण करण्याचा मानस राहिला आणि एक धाव परिपूर्ण होत असताना 5 धावा धाव फलकावरती बाईटच्या स्वरूपाचे हे धाव पाहायला मिळाले. 5 बॉल नंतर 5 धावा. सागर दुमाडा यावेळेस फलंदाजी करण्याकरिता फलंदाजी मार्कवर असेल. आपण पाहतोय त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो पुरस्कृत करताना अप्रतिम कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षणचित्र कैद होताना पाहायला मिळत आहेत. विश नेटवर्कच्या माध्यमातून ब्रँड बनताना पाहायला मिळतोय संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स कैलास दळवी बाळा. शफल झाले. पहिलाच बॉल फेस करताना सागर दुमाळ्याच्या बॅट मधून बॉल चाललाय डीप फाईन लेग मध्ये. फ्यू बाउन्स अँड 4 रन आलाय. दर्जेदार चौकार. आवश्यकता होती या 4 धावेची आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 9 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जो उल्लेख आपण करतो 9चा आकडा हा शुभ अंक जो मानला गेला. आणि शुभ अंक का मानला गेला तर T20 सिरीजमध्ये जेव्हा संजू सॅमसन यांनी शतक झळकवलं, सलामीवीर आले होते आणि तेव्हा आपण पाहिलं त्यांचा इंटरव्ह्यू घेतला सूर्यकुमार यादव यांनी आणि त्यांना विचारलं की तुमचा जर्सी क्रमांक प्रथम तर वेगळा होता, 77चा होता, तुम्ही तो चेंज करून 9 का घेतला. आणि त्यांच्या समेत होते तिलक वर्मा यांनाही तोच प्रश्न विचारला की तुमचाही नंबर जर्सी क्रमांक 72 आहे, 7 अधिक 2 9 होत आहेत, यामागचं रहस्य काय. तर तेव्हा तिलक वर्मा यांनी सांगितलं सूर्यकुमार यादव तुम्ही आम्हाला विचारतायत की आमचा जर्सी क्रमांक, तुमचा जर्सी क्रमांक काय आहे 63, 6 अधिक 3 9. तेव्हा सूर्यकुमार यादव बोलले T20चे कॅप्टन भारतीय संघाचे. त्यांनी सांगितले की रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45 आहे, 4 अधिक 5 9. विराट प्रेम कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 आहे, 1 अधिक 8 9. आणि 9 हा लक्की नंबर आहे, लक फॅक्टर, शुभ अंक मानला जातो. आणि याचं रहस्य राहू द्या राहुल सर. नक्कीच आपण दुपटण गावचे एक सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोवारी आपण मुख्य मंचावर यायचं आहे. तदनंतर त्याचा संवाद आपण बघितलं गेलं. आपल्या दुपटण गावचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम झोडपी आपण सुद्धा मुख्य मंचावर यायचं आहे. यस राहुल. धन्यवाद साहेब. हॅलो. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर हेमंत सुतार जो पाहायला मिळतोय. तदनंतर मी विनंती करतोय आपल्या मंडळाचे सह खजिनदार मुकेश भोईर सरांना आपण मान सन्मान करायचा आहे कृष्णा गोवारी सरांचा.
हॅलो थँक्यू सो मच सर, आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. वेलकम आहे, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. तदनंतर बघितलं का आपण आपल्या दुकटनगावचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम धडपे आपण मुख्य मंचावर उपस्थित आहात. मी विनंती करेन आपल्या मंडळाचे उपकार्याध्यक्ष निलेश धुमाड आपल्या शुभ हस्ते मान सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच तुकाराम धडपे सर, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दुकटन पर्व पहिले बघतो आपण. खूपच सुंदर असं आयोजन नियोजन बघितलं आपण. वेलकम आहे सर. यस राहुल, यस राहुल सर. थँक्यू व्हेरी मच सन्माननीय विनोदजी टांडेल साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांनी अथक परिश्रम आणि अथक मेहनत जे घेतले गेलेत आणि ही स्पर्धा पार पाडताना मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण केला. जाऊया बॅक टू द ग्राउंड. सिद्धार्थ पवार सिद्धू मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन मॅन, एक टेक्निकल बॅटर म्हणून जो पाहायला मिळाला आहे श्रेयू 11 सफाळे टीमच्या माध्यमातून. समोर आहे हेमंत सुतार. अकुटप्याचा बॉल होता, गतीला रीड करू शकले नाही. त्या ठिकाणी स्वप्नील तरे पुढे आलेत. एक धाव परिपूर्ण करायचं होतं आणि एक धाव परिपूर्ण करताना पाहायला मिळाले तर उमेश फटारे ॲथलेट प्लेयर आहेत आणि तीच पाहायला मिळालं. एक धाव एका धावेच्या माध्यमातून 11 धावा धाव फलकावरती. 11 रन्स पाहायला मिळत आहे धाव फलकावरती. 3 बॉल नंतर पहिला बॉल 1 धाव, दुसरा बॉल विकेट आणि तिसरा बॉल 1 धाव. चांगली गोलंदाजी या 3 बॉल मध्ये कंट्रोल आहे गोलंदाज हेमंत सुतारचं. या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर अकुटेप्याचा बॉल शॉट ऑन जॉब केलं उमेश पठारे यांनी आणि बॉल निघून गेला डीप मध्ये. मिस फिल्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दुकटन बळूनपाडा चौकार 4. हॅलो 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 चेक हॅलो. हॅलो चेक हॅलो. अप्रतिम पद्धतीने सिद्धार्थ पवार यांचा ट्रेडमार्क स्ट्रोक बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धाब्यांसाठी डिस्पॅच केलं गेलं. अंतिम बॉलवरती षटकार आला आणि या 6 धाब्याने धावफलक फ्लाय झालं 22 या अंकावरती. 11च्या सरासरीने धावांची गती पाहायला मिळाली. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटची दर्जेदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. सन्माननीय संजयजी भोयाळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा, सन्माननीय प्रसादजी भोईर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पाडताना आपण पाहत आहेत. अप्रतिम स्पर्धा जी पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट, सुंदर क्रिकेट, मनोमोहक नेत्रदीपक क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून दोन संघांमध्ये चालू असलेला कडवा संघर्ष, कडवी लढत, चेंडू आणि फळी यांच्यामधील द्वंद्व युद्ध आपण पाहत आहेत. 2 षटकानंतर 22 धावा, एक गडी बाद श्रेयू 11 सफाळे हा संघ पाहायला मिळतोय. त्यानंतर सापणे 11 आणि गालतारे संघ आपण रिपोर्टिंग करून घ्या आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी देखील यायचंय. नेक्स्ट मॅच 22 धावा धाव फलकावरती जाऊया सेकंड थर्ड ओव्हरकडे, जिथे आपण पाहत आहेत गोलंदाजी करताना शैलेश गोवारी. पहिल्याच बॉलवर संधी आहे. स्वप्नील दारे बिहाइंड स्टंप, चुकी होणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल, बिग विकेट डाऊन.
बाबर सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस जे पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना की माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. एक दिग्गज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे कार्यरत आहेत सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीद वाक्य. टू प्रोटेक्ट गुड अँड डिस्ट्रॉय एव्हिल्स. रवींद्रजी बाबर सर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकासाठी. टेनिस बॉल क्रिकेटची नितांत सेवा साहेबांच्या माध्यमातून केली जाते. एक चांगलं व्यक्तिमत्व, दर्जेदार क्रिकेटपट्टू. चांगला बॉल अप्रतिम पद्धतीने या ठिकाणी गुडनेस स्पॉटवर टप्पा होता. बॅकफुटला जाऊन लेटकट खेळण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु यावेळेस निष्फळ ठरलेत फलंदाज. शैलेश गोवारीला आपण पाहत आहेत गोलंदाजी करताना. षटक क्रमांक 3 मध्ये चांगलं नियंत्रण आतापर्यंत राहिलं. कंट्रोल आहे या गोलंदाजाचं. याही वेळी चेंडू थोडासा खाली राहताना पाहायला मिळाला. पुन्हा धाव मिळणार नाहीये. अनप्लेबल डिलिव्हरी पाहायला मिळालेत आतापर्यंत. शैलेश गोवारीचा जलवा आपण पाहत आहे ॲज अ बॉलर. राऊंड विकेटने डाव्या हाताने तो गोलंदाजी करतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना संघ जय बजरंग चामुंडा डुक्टन पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. यानंतर सापणे 11 आणि गालतारे आपण रिपोर्टिंग करून घ्या. अकुलटेप्याचा बॉल पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सापणे 11 टीमच्या ठिकाणी कॅप्टन उपस्थित आहेत. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या जर आपण चेक केले तर 23 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 3च्या माध्यमातून धाव खर्च गेली फक्त 1 धाव. म्हणतात ना की गोलंदाजाचे हेतू उद्देश काय तर समोरच्या संघाच्या धावा रोखणं आणि समोरच्या संघाची विकेट घेणं आणि हे दोन्ही हेतू उद्देश परिपूर्ण केलेत. ऑन साईडला एका साईडनं विकेटची पडझड, दुसऱ्या बाजूनं सिद्धार्थ पवार थांबायचं नाव घेत नाहीये. अप्रतिम कनेक्शन झालं बॅट आणि बॉलचं. प्रॉपर टायमिंग सहित बॉल निघून गेला 6 धावे करता आणि या 6 धावेच्या माध्यमातून धावांची गती 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगलं क्रिकेट. 1 डाऊन मॅन भूमिका कशी असावी, जबाबदारीचं क्रिकेट कसं असावं हे सिद्धार्थ पवाराच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. चांगलं क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. संकटाच्या काळामध्ये एका साईडनं धावा येत नाहीयेत, एका साईडनं विकेट जात आहेत आणि दुसऱ्या साईडनं पिंपळाच्या रोपासारखं या ठिकाणी टिकून फलंदाजी करतायत. म्हणूनच म्हणतात ना की पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीरपणे निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय आहे ते येतात आणि जातात परंतु मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. पुन्हा पुढील बॉल फुलटूस स्वरूपाचा बॉल पाहायला मिळालाय आणि बॉल खाली क्षेत्ररक्षक आहेत राहुल दांडेकर डुक्टनचे. AB डिव्हिलियर्स चुकी होणार नाहीये. झेल टिपला गेला आणि या ठिकाणी टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला सिद्धार्थ पवार यांचा चांगला खेळ. चांगली फलंदाजी केली आणि डगआउटच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकानंतर 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकामध्ये काय रणनीती आखली जाईल. 29 जानेवारी 2023 मध्ये भारतीय महिला संघाने रेकॉर्ड केला आणि प्रथमतःच अंडर-19 विश्वचषक जिंकला गेला आणि भारताने तब्बल 9 वेळा रेकॉर्ड जो केला गेला. प्रथमतः आपण पाहिलं होतं 25 जून 1983 साली जो रेकॉर्ड कपिल देव रामलाल निकन सरांच्या माध्यमातून केला गेला. बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला मात्र निस्ते नाबूद केलं. तदनंतर 2000 साली आपण पाहिलं होतं अंडर-19 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला. राहुल शरद द्रविड यांनाही पण पाहिलं होतं अंडर-9च्या माध्यमातून. उन्मुख चंद यांना पाहिलं होतं. 2007चा T20 वर्ल्ड कप कोण विसरेल, 2011चा वर्ल्ड कप कोण विसरेल. 2012 मध्ये आपण पाहिलं होतं अंडर-19 विश्वकप पुन्हा भारतीय संघाने जिंकला गेला. तदनंतर आपण पाहिलं पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालीही अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला गेला आणि भारतीय महिला संघाने हा प्रथमताच कारनामा जो केला गेला आणि म्हणूनच एक मोठा रेकॉर्ड जो मानला गेला. कारण की आत्ताच क्रिकेट जे आपण पाहिलं लहान बाळ गोपाळापासून ते ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांपर्यंत क्रिकेटचा खेळ पसरलाय आणि महिला देखील कमी नाही आहेत आणि भारतीय महिला संघाने हा इतिहास नोंदवला. नेक्स्ट मॅच सापणे 11 विरुद्ध तन्मय 11 घालताना. जाऊया बॅक टू द ग्राउंड. शेखर गोलंदाजी मार्कवरती शेखर मेंढा
साहिलला आपण पाहत आहेत. साहिल आणि शंकर न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. शंकर मेढा मैदानाच्या आतमध्ये शेखर 5व्या क्रमांकासाठी जे पाहायला मिळत आहेत. आणि साहिलला आपण पाहत आहेत. साहिल तुंबडा दर्जेदार क्रिकेटपटू. याही वेळी चेंडूमध्ये पाहायला मिळतात. राहुल दांडेकर वेगाने पुढे आलेत. नो मिस्टेक इन फील्डिंग. चीते की चाल बाज की नजर और राहुल दांडेकर के फील्डिंग पर कभी संदेह नहीं करते. आणि तेच पाहायला मिळालं. विकेटचं पतन, विकेटची पडझड, फॉल ऑफ दी विकेट. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय प्रवीण गडक आपल्या मुख्यमंचावर उपस्थित आहेत. मी विनंती करेन मंडळाचे सल्लागार सुमित गायकवाड सरांना आपल्या शुभ हस्ते मान सन्मान करायचा आहे. यस राहुल सर. षटकार पाहायला मिळाला. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती येतोय कौतुक. आणि कौतुकने या ठिकाणी अकाउंट ओपन केलं 6 धावेने. 35 धावा धाव फलकावरती. श्रेयू 11 सफाळे या टीमची टोटल आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ पाहायला मिळालाय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. साहिल तुंबडाला आपण पाहिलं. पहिला बॉल त्याने निर्धाव हाताळला. दुसऱ्या बॉलवर विकेट त्याने मिळवला. आणि तिसरा बॉल षटकार. 3 बॉलमध्ये 6 धावा, 1 विकेट मिळवतोय. या षटकामधील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा वापर साहिलच्या माध्यमातून होतोय. फुलर लेन बॉलिंग होती. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि हा झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. तेजसच्या माध्यमातून चांगल्या अनुषंगाचा झेल पाहायला मिळाला. आणि हा इंटरव्ह्यूअल विकेट जो पाहायला मिळतोय, अर्थात 5वा फलंदाज डगआउटच्या दिशेने पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे फलक्यावरती 35. 35 धावा, 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 1 आपण पाहिलं होतं. ऋतिक जाधव यांना पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. हेमंत सुतार 13 धावा दिल्या आणि त्याच्यामध्ये 1 विकेट त्यांनी मिळवला. षटक क्रमांक 3 शैलेश गोवारीने अप्रतिम गोलंदाजी केली. 7 धावा देऊन 2 विकेट त्यांनी मिळवलेत. आणि अंतिम षटकामध्ये साहिल तुंबडा जबरदस्त कारनामा करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडू मागे त्यांनी 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याने मिळवले. डेट ओव्हरचा मास्टर माइंड स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून पाहायला मिळतोय. मॅन विथ द गोल्डन आर्म. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती नैनेश हाडल बॅटिंग ॲट नंबर 7. चांगला बॉलचा प्रयोग होताना पाहायला मिळालाय. आणि याही वेळेस फलंदाजाला आल्या पावली परतावं लागेल. 6व्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक अवस्थेमध्ये. शेवटच्या बॉलवरती काय कारनामा करतील फलंदाज. धावसंख्या आहे 35 धावा. फक्त 6 धावा या 5 बॉल मागे आल्यात. आणि अंतिम बॉलवरती मात्र मोठा फटका, रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल फलंदाजांना. साहिल तुंबडाचा चांगलं षटक राहिलं. 5 चेंडू मागे अंतिम बॉल, अंतिम षटकाचा ओव्हर द विकेट. चांगला बॉल हा पाहायला मिळालाय. योग्य टप्प्यावरती नियंत्रण. 35 धावेवरती पहिला डाव झाला समाप्त. आणि 36चं लक्ष जे ठेवण्यात आलंय. चला आपण वळणार आहोत टॉसकडे. सापणे 11 आणि तन्मय 11 गालतरे टीमचे कॅप्टन आपण या. मी विनंती करेन आदरणीय रमेश ढोला सर आपल्या शुभस्थ नाणेफेक कॉल करायचा आहे. तदनंतर बघितलं गेलं आपण आपल्या दुकटणगावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय शांताराम गायकवाड सर आपण मुख्य मंचावर यायचं आहे. हॅलो. तन्मय 11 गालदरे टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्याकरिता.
आपण करूया नाणेफेकीचा कौल आदरणीय सन्मान्य श्रीयुत रमेशजी डोवला साहेबांच्या माध्यमातून. अर्थात सर्वांचे लाडके रमेश मामा आणि साहेबांच्या माध्यमातून आपण करतो या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. एका साईडनं तन्मय 11 गालतारे, दुसऱ्या बाजूनं सापणे 11 पर्यंत चॉईस दिली गेली. सापणे 11 संघाने चॉईस जिंकली आणि त्यानंतर हेड इज कॉल केलं आणि टेल आलाय तन्मय 11 गालतारे. या टीमने टॉस जिंकलाय. धन्यवाद रमेशजी डवला साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आणि अप्रतिम कार्य त्यांचं राहिलं. तन्मय 11 गालतारे टीमने टॉस जिंकला. आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? गोलंदाजी. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोर जर संघ आपण बघितलं तर सापणे 11 आणि या 4 षटकांमध्ये कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी राहील गोलंदाजी करण्याची? कमीत कमी दबावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्याकरता कमीत कमी धावा रोखण्यासाठी तुमचे टॉप 2 गोलंदाज कोण आहेत, त्यांची नावं? मी स्वतः आहे, त्यानंतर अक्षय दानवा, गौतम शिंदे, कृष्णा वरात, अजून हितेश तरे. नक्कीच. आणि कसं वाटते जेव्हा तुम्ही इथे इंटायर झाला? ते पहिलं पर्व आहे, एक दिमागदार आयोजन आपण पाहत आहेत, जबरदस्त मॅनेजमेंट. आणि कसं वाटलं जेव्हा तुम्ही इथे प्रवेशद्वारातून प्रवेश केला आणि ही स्पर्धा बघताना तुम्हाला काय वाटलं? तर खूप सुंदर आहे, स्पर्धा पाहायला मिळते. कारण की इकडे जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा आम्ही नक्कीच स्पर्धामध्ये भाग घेतो. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तर मग 11 गालतारे टीमचे कॅप्टन विशाल, तदनंतर सापणे 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण आता आमच्या वाट्याला बॅटिंग आले तर आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. प्रथम फलंदाजी करायची आहे आणि 50+ धावा करायच्या आहेत. तुम्ही म्हटलं तर तुमच्या ठिकाणी टॉप ऑर्डरचे बॅट्समन कोण असतील जे पहिल्या क्रमांकावरती, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करतील आणि चांगलं प्रदर्शन देतील? 11चे 11 आहेत आमचे. नक्कीच. आणि कसं वाटतं ही स्पर्धा जेव्हा तुम्ही इंटर झाला, सकाळच्या सत्रापासून तुम्ही मॅचचा आनंद घेतायत, एकंदरीत काय म्हणाल जेव्हा तुम्ही हा माहोल बघितला क्रिकेटचा? कालच्या दिवसापासून सुरुवात झाली, 1 लक्ष प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा, या स्पर्धेविषयी काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे आणि इथे खेळायला आम्हाला मजा येईल. नक्कीच. शेवटचा आणि अंतिम प्रश्न, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठले असे क्रिकेटपटू आहेत ज्याने तुम्ही डाय हार्ट फॅन आहात? महेश पवार. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. हे होते सापणे 11 टीमचे कॅप्टन. तर टॉस बॉक्समधून टॉस जिंकला तन्मय 11 गालतारे या टीमने आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. या ठिकाणी आगमन झालं एक दिग्गज क्रिकेटपटू आणि गालतारे गावचे सरपंच साहेब, आदरणीय सन्माननीय अक्षयजी दानवा साहेब. आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. हे प्रतिष्ठान आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करू इच्छितं. साहेब आपण या. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगलं क्रिकेटपटू म्हणून अक्षयजी दानवा साहेबांनी आपले छाप सोडलेले आहे. साहेब आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपल्या मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत एक दिग्गज व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. आपण यावेळी या त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय शांतारामजी गायकवाड साहेब आणि साहेबांचं स्वागत करण्याकरिता मी निवेदित करतोय आदरणीय प्रसादजी भोईर साहेब आपणास या स्पर्धेचे सचिव. अप्रतिम भूमिका साहेबांच्या माध्यमातून राहिली, दिवस रात्र एक केली या स्पर्धेकरिता आणि साहेबांच्या माध्यमातून आपण करूया. आदरणीय सन्माननीय श्रीयुत शांतारामजी गायकवाड साहेब सदिच्छा भेट देत आहेत या स्पर्धेला आणि साहेबांचं आपण करतो यथोचित स्वागत सन्मान. शांतारामजी गायकवाड साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये गुड आफ्टरनून, सहर्ष आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
जाऊया मैदानाच्या दिशेने. आव्हान जर आपण पाहिलं तर 36 आहे, परंतु अमरची अप्रतिम गोलंदाजी आपण पाहत आहेत. 3 चेंडू आणि 3 निर्धाव चेंडू. तेजस भोईर हा फलंदाज थोडंसं स्ट्रगल करताना, आणि यावेळेस आपण जर पाहिलं चौथ्या बॉलवरती क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळतोय. दांडी गुल करणारा बॉल पाहायला मिळाला. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीच टोटल सेफ नाहीये हे आपण पाहिली. छोटी टोटल डिफेंडही होते, मोठी टोटल चेसही होते, आणि हेच पाहायला मिळालंय. 36 धावा आहेत, आणि असं म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याच संघाला कमी लेखत जाऊ नका, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. दिवस प्रत्येकाचे असतात. काहींनी गाजवलेले असतात, काही जण गाजवत असतात, तर काही जण गाजविणार असतात, आणि हाच क्रिकेटचा खेळ जो आपण पाहत आहेत. डोंट जज बुक बाईट्स कव्हर, आणि ते पाहायला मिळालं. नवीन फलंदाज साहिल तुंबडा मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजीमध्ये जबरदस्त कारनामा पाहायला मिळाला. साहिल तुंबडाच्या माध्यमातून 1.5 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट त्याने मिळवले होते. परंतु आत्तापर्यंत आपण बघितलं तर अमरचा जलवा राहिलाय. हॅलो, आदरणीय सन्मान्य श्रीयुत अक्षयजी धनवा साहेब, आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपले भाऊजी आपली प्रतीक्षा करत आहेत, अर्थात सन्माननीय प्रसादजी भोईर साहेब माजी सरपंच आपली प्रतीक्षा करत आहेत. साहेब मुख्य मंचाकडे आपण यायचं आहे. अप्रतिम क्रिकेट आपण पाहत आहे. 4 बॉल फेवरमध्ये होते गोलंदाजाच्या, परंतु 5वा बॉल फेवरमध्ये आहे फलंदाजाचा, आणि हेच क्रिकेटचं तर खरा खेळ आपण पाहत आहेत. कधी कधी गोलंदाजाच्या प्रेमामध्ये खेळपट्टी पडते, कधी कधी फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडते, आणि हाच क्रिकेटचा खरा महासंग्राम जो आपण पाहत आहेत. अमर, आणि अमरच्या माध्यमातून हा अंतिम बॉल असेल पॉवर प्लेच्या षटकाचा. चांगली गोलंदाजी. या 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा दिल्या, 1 विकेट त्याने मिळवलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला साहिलचा, धाव मिळणार नाहीये. फक्त 4 धावेचं षटक राहिलं. 36 धावा करायच्या आता. 18 चेंडू आणि 32 धावा. नवीन चेंडू कशा पद्धतीने हाताळावा हे दर्शवून दिलं. इंडियन प्रीमियर लीगमध्ये भुवनेश्वर कुमार सर्वाधिक इकॉनॉमिकल षटक क्रमांक 1 आणि विकेट टेकर पाहायला मिळाले होते. याच दरम्यान आपण जर पाहिलं गलतरे गावचे विद्यमान सरपंच, एक तरुण तडफदार नेतृत्व, आदरणीय सन्माननीय अक्षयजी धानवा साहेबांचं आगमन झालंय आपल्या मुख्य मंचावरती, आणि त्यांचं आपण करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जे आपण पाहत आहेत. विद्यमान सागर दुमाडा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती कशा अनुषंगाने गोलंदाजी करतील, कारण की 18 चेंडू, आणि इथून जर आपण पाहिलं तर आवश्यकता आहे 32 धावेची. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित जे राहताना पाहायला मिळत आहेत. गलतरे गावचे विद्यमान सरपंच, आणि नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आपण अक्षयजी धानवा साहेबांना पाहणार आहोत, आणि त्यांचं आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. आणि त्याकरता मी निवेदित करतोय या स्पर्धेचे सचिव महोदय आदरणीय सन्माननीय प्रसादजी भोईर साहेब, आपणास आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहत आहेत. उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून भूमिका आपली पाहायला मिळाली. आता एक आदर्श सरपंच कसा असावा, आणि माजी सरपंच म्हणून कार्यकाळ प्रसादजी भोईर साहेबांनी गाजवला. डुकटन गावाचा विकास होताना आम्ही स्वतः बघितला, आणि साहेबांच्याच माध्यमातून आपण करूया यथोचित स्वागत सन्मान जे आपण पाहत आहेत. अक्षयजी धानवा साहेब
एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांना या ठिकाणी जी महाराष्ट्राची संस्कृती आहे हा सन्मानाचा फेटा या ठिकाणी पाहायला मिळतोय. महाराष्ट्राची शान आपण पाहत एकदा जोरदार टाळ्या होत्या अक्षय धानवा साहेबांसाठी. आणि तदनंतर आपण पाहिलं मानाची सन्मानाची आणि अभिमानाची मायेची उबदार शाल या ठिकाणी प्रदान केली जाते अक्षयजी धानवा साहेबांना. रिव्ह्यू नाहीये, नो बॉल करिताची नोंद आपण घ्या. आणि तदनंतर हे महाराजांचं शिवचरित्र देखील या ठिकाणी देण्यात येत आहे. ही एक आगळीवेगळी संकल्पना आहे. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून आपण पाहत आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज नाव हे सर्वांच्या काळजामध्ये ठासून भरावं, महाराजांचा इतिहास घराघरात पोचावा हेच या ठिकाणी पाहायला मिळते. तदनंतर पुढील सत्कारमूर्ती आपल्या नो बॉल करता रिव्ह्यू नाहीये, पंचांनी या ठिकाणी घेतलं गेलंय. आणि या किरण केणी सर आपण या ठिकाणी चेक करूया जे थर्ड अंपायर म्हणून पाहायला मिळत आहेत. टीव्ही अंपायर यस नो बॉल, डेफिनेटली नो बॉल. या ठिकाणी पंचांचा इशारा आला टीव्ही अंपायरांचा, इट्स अ नो बॉल. तदनंतर आपण वळूया मुख्य मंचावरती. जीबी स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर जे पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्माननीय रितेशजी पाटील साहेब. आणि साहेबांचं स्वागत करण्याकरिता मी संजयजी भोयाळ साहेबांना मी निवेदित करतो या स्पर्धेचे आणि या प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष रितेश भाई रायडर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इंस्टाग्रामवर खूप पॉप्युलरिटी सरांनी या ठिकाणी गेन केली. युवा मासवण चषकामध्येही या ठिकाणी साहेबांची हजेरी पाहायला मिळाली. चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यांचं आपण करणार आहोत या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान. कमी वयामध्ये प्रसिद्धी या ठिकाणी कशी मिळवावी हे या ठिकाणी पाहायला मिळालं. रितेश भाई पाटील सरांच्या माध्यमातून अप्रतिम डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी. जीबी स्पोर्ट्स मनोरच्या शॉपचे प्रोपरायटर. आज इंस्टाग्रामवरती प्रत्येक जण सरांचे रील्स पाहतो, लाईक करतो आणि फॉरवर्डही करतो. खूप सारी पॉप्युलरिटी गेन करताना. आणि त्यांना देऊया महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्राचा सन्मानाचा अभिमानाचा फेटा या ठिकाणी रितेश पाटील सरांना या ठिकाणी प्रदान करताना या प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजयजी भोयाळ साहेब. आणि तदनंतर आपण पाहत आहेत मानाची सन्मानाची अभिमानाची मायेची उबदार शाल, स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. अप्रतिम काय कारनामा या ठिकाणी पाहायला मिळतोय. या स्पर्धेने केलाय प्रत्येक मान्यवरांचं यथोचित असं स्वागत सन्मान कसं करावं हे या ठिकाणी पाहायला मिळालं. रयतेचा राजा. आणि काल सुरुवात झाली या ठिकाणी 19 फेब्रुवारीपासून. रितेश भाई आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम, आप आए बाहर आगे इस टूर्नामेंट को. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहत आहेत. 8 धाव फलकावरती आपण पाहायला गेल्यात. आणि जो या मैदानाच्या दिशेने तदनंतर आपण पुन्हा वळणार आहोत व्यासपीठाकडे. धावांची गती फलकावरती 8 वर जाऊन पोचली गेली. सागर दुमडा पुन्हा पुढील बॉल घेऊन. कमी गतीचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय उमेश पठारे एका हाताने. व्हॉट अ कॅच, अविश्वसनीय झेल पाहायला मिळाला. काय कारनामा केला या ठिकाणी. जबरदस्त झेल परिपूर्ण करताना एका हातामध्ये ये दो मेरे बायात का खेल हे दर्शवलं. जणू काही हाताला फॅव्हिकॉल किंवा फॅव्हिक्विक लावलं असावं अशा अनुषंगाने हा झेल परिपूर्ण केला. कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त झेल परिपूर्ण करताना उमेश पठारे, सफाळ्याचा ब्रँड जो पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट. मुख्य मंचावरतीचे मान्यवर आपण पाहत आहेत अक्षयजी धानवा साहेब आणि रितेश जी पाटील सर. मी आपल्याला सांगू इच्छितो की स्पर्धा प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये या स्पर्धेचं पारितोषिक आहे. आणि कुठल्याही प्रकारचा क्रीडा निधी या प्रतिष्ठानाने घेतला नाहीये. ही खासियत आहे या स्पर्धेची. आपण पाहत आहेत ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन बोडनपाड आयोजित. एकही सौजन्य न घेतलेली स्पर्धा म्हणून या स्पर्धेचं हे वेगळंच वैशिष्ट्य जे मानलं गेलं. मॅनेजमेंट कसं असावं, मॅनेजमेंट किंग जर तुमच्याकडे असतील प्रसादजी भोईर साहेब तर सर्व काही पॉसिबल होतं आणि ते साहेबांनी करून दाखवलंय. म्हणतात ना की
उत्कर्ष पाटील सर, एखादी स्पर्धा बघताना खूप चांगली वाटते, परंतु त्याच्या मागे मेहनत दडलेली असते. ज्याप्रमाणे आपण घरी आई स्वयंपाक करते, आपण अवघ्या 5 मिनिटांमध्ये ते प्राशन करतो, परंतु त्यामागे आईने घेतलेली मेहनत खूप कमी लोकांना ठाऊक असते. त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धा बघताना खूप सुंदर वाटतात, परंतु या स्पर्धेकरता रात्रंदिवस एक केलेली असते. आणि साहेबांनी काल सांगितलं, पहिल्या दिवसामध्ये जवळपास 2 ते 2:30 वाजले होते रात्रीचे, आणि प्रसादजी भोईर साहेबांनी संपूर्ण टीम या मैदानावरती होती. क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट या 3 अक्षरांसाठी पाहायला मिळते. जाऊया बॅक टू द ग्राउंड. सोहेलला आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी राहिली अमरची आणि सागर दुमाडाची. आतापर्यंत एकाच धावेवरती सॅटिस्फाईड झालेत आणि 9 धावा धाव फलक्यावरती 9 रन्स. चेंडूचा खेळ या षटकाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 4 चेंडू हाताळून झालेत. एकंदरीत 10 चेंडू फेकले गेले आणि धावसंख्या फक्त 9. चांगलं क्रिकेट कमबॅक केलं या ठिकाणी. षटकातील पुन्हा पुढील चेंडू घेऊन सागर दुमाडा आणि समोर ऋतिक जाधवला आपण पाहत आहे. टेक्निकल बॅटर आहे ऋतिक, चांगली गोलंदाजी केली होती ऋतिकने. चांगला बॉलचा प्रयोग होताना पाहायला मिळालाय. टर्न झाला बॉल आणि निष्फळ ठरताना पाहायला मिळाले फलंदाज. 11 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या 9 स्कोर बोर्डवरती. षटक क्रमांक 2च्या माध्यमातून हा अंतिम बॉल सागर दुमाडाचा पाहायला मिळेल आणि समोर ऋतिक जाधव. ऑन साइडला उडवलं गेलं बॉलला अमर येतोय. बॉल खाली, चुकी होणार नाहीये. झेल परिपूर्ण होताना पाहायला मिळालंय. आणि जो आपण कॉन्सेप्ट पाहिला क्रिकेटचा की पकडा झेल आणि जिंका, क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि तोच पाहायला मिळाला. भारताने अशाच पद्धतीने तर 3 वर्ल्ड कप आपल्या नावी केलेत. कॅचेस विन द मॅचेस असं का म्हटलात. प्रथमतः आपण पाहिलं होतं 25 जून 1983 व्ही.व्ही.एस. रिचर्डसन सरांचा झेल कपिलदेव रामलाल निकंज यांनी टिपला आणि तदनंतरच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. तदनंतर 27 ऑक्टोबर 2007 मध्ये मिसबा उल्लक यांचा झेल श्रीशांत यांनी टिपला आणि तदनंतरच भारताने वर्ल्ड कप जिंकला. आणि तदनंतर आताचा T20 जो वर्ल्ड कप झाला 29 जून 2024 रोजी सूर्यकुमार यादव याने डेव्हिड मिलरचा झेल टिपला आणि तेव्हाच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. म्हणूनच म्हणतात ना, पकडा झेल आणि जिंका, क्रिकेटचा अद्भुत खेळ. धावसंख्या फक्त 9. आव्हान आहे 36 धाव्यांचं. 12 चेंडू 27 धावा. सुरुवात चांगली झालेली नाहीये, परंतु येथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल फलंदाजांना. 13.50च्या सरासरीने येथून तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. फलंदाजांना चांगलं योगदान द्यावं लागेल आणि त्याकरता आपण पाहतायत हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अमर आणि सोयल. अप्रतिम विनोदजी टांडेल साहेबांची मेहनत या ठिकाणी आपण पाहतायत आणि संपूर्ण कोर कमिटीची मेहनत जी पाहायला मिळते. ही स्पर्धा आपण पाहतायत कशा अनुषंगाने पार पाडावी, छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी कशा शिकाव्या आणि त्या या ठिकाणी आत्मसात कराव्या. आज आपण पाहतो प्रसादजी भोईर साहेब, काही आयोजक असतात त्यांना मान सन्मान लागतो, पाण्याची बॉटल सुद्धा मैदानात घेऊन जात नाही, परंतु या आयोजकांनी मैदानात झाडू मारला, जनरेटर स्वतः आणायला गेलेत, पाणी घेऊन स्वतः मैदानाच्या आतमध्ये जातात. त्याच्यावरून दिसते स्पर्धेची क्वालिटी आणि हीच तर क्वालिटी क्रिकेटसाठी काही म्हणा आणि तेच पाहायला मिळालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. सिद्धार्थ पवार ज्यांनी फलंदाजीमध्ये बोलबाला राखला होता, 2 उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते. 12 चेंडू 27 धावा. वॉट अ मॅच. पहिलाच बॉलवर केलं आक्रमण आणि बॉलला पाठवलं ओव्हर दी बॉलर हेड. सोयल दारोट्याचा वार आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन बोडणपाडा. षटकार 6. हॅलो चिरागजी किंबल, आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. षटकार आल्यानंतर आपण पाहिलं
थोडासा दबाव जाणवला गेला. स्कोर बोर्ड जर आपण चेक केलं तर 16 धाबा. सोयल फुलटॉस स्वरूपाचा बॉल, फुलटॉस बॉलला तोड नाहीये. फुलटॉस अँड आय एम दी बॉस ही भूमिका पाहायला मिळाली. जैसी गेंद वैसी नसीहत, दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके आणि हेच पाहायला मिळालं. सोयल दारोडा संकटाच्या काळामध्ये तग धरून उभे राहा, वेळ बदलते आणि म्हणतात ना संकटाच्या काळामध्ये जो स्वतःला सावरतो आणि संघाला जिंकवतो तोच खरा हिरो, तोच खरा मॅच विनर. क्रिकेटच्या खेळामध्ये काही बनायचं असेल तर गेम चेंजर बना, अन्यथा क्रिकेटच्या खेळामध्ये खेळाडूंची कमी नाहीये आणि गेम चेंजर बनताना पाहायला मिळत आहेत. काउंटर अटॅक केला सिद्धार्थ पवार यांच्यावरती. 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोचलं गेलंय. 22 अप्रतिम जबरदस्त क्वालिटी प्रदान करताना विश नेटवर्कला आपण पाहत आहेत. लवकरच 10,000 सबस्क्रायबर या ठिकाणी परिपूर्ण होतील. या स्पर्धेच्या माध्यमातूनच तो आकडा आपण पार करणार आहोत. स्टेप 1 जी पाहायला मिळते आणि चांगलं क्वालिटी. आज मोठमोठ्या स्पर्धा या यूट्यूब वाहिनीवरती कव्हर होताना आपण पाहिल्यात. पालघर जिल्ह्यामधील षटकार, वाईट षटकार, 2 बॉलमध्ये 13 धावा तर आल्यात. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. सोयलची जबरदस्त खेळी पाहायला मिळते. प्रेशर असताना काय आक्रमकता कशी असावी हे दर्शवून दिलं. फुलरलेन बॉल जरूर पाहायला मिळाला होता. ऑन साईडला बॉल निघून गेला. मिळेल फक्त एका धावेच्या माध्यमातून 23 धाबा धाव फलकावरती अमर तुंबडा याला आपण पाहत आहेत. स्मॉल पॉकेट डायनामिक म्हणून या प्लेअरकडे पाहिलं जातं. हर हुन्नरी प्लेअर कशा अनुषंगाचं क्रिकेट तो खेळेल. 5व्या क्रमांकावरती अमर तुंबडा याला प्रमोट केलं गेलंय ॲज अ बॅटर. जय बजरंग चामुंडा डुक्टन टीमच्या माध्यमातून चांगला चेंडू, निर्धावचा चेंडू जो पाहायला मिळाला. 36चं लक्ष आहे आणि आतापर्यंत 23 धावा जॉईन झाल्यात स्कोर बोर्डवरती. 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक 3चा. 2 षटकार आल्यानंतर 2 बॉलमध्ये पुन्हा कमबॅक केलंय गोलंदाज सिद्धार्थ पवारने. पुन्हा सिद्धार्थ पवार. फुलटो स्वरूपाचा बॉल होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी. एकेरीवरच पुन्हा समाधान व्यक्त करताना 24 धावा या धाव फलकावरती जॉईंट झाला आहेत. 5 चेंडूंचा खेळ राहिला. 2 षटकार आल्यानंतर पुढील 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. कमबॅकिंग षटक सिद्धार्थ पवार यांचं राहिलंय आणि इथून जर आपण पाहिलं हा शेवटचा बॉल षटक क्रमांक 3चा. धावसंख्या आहे 24, आव्हान आहे 36 धावेंचं. 7 चेंडू 12 धावा हे समीकरण या मॅचचं. चांगला चेंडू. आता 6 चेंडू आणि 12 धावा आणि 6 चेंडू. प्रत्येक सामना जबरदस्त पाहायला मिळालाय. शेवटच्या षटकापर्यंत या ठिकाणी क्रिकेट घेऊन जात आहे आणि हेच तर हवं असतं प्रेक्षकांना आणि जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय. सामना अजूनही मित्र म्हणून बॅलन्सिंग आहे. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हरही पाहायला मिळेल. काल सुरुवात झाली 19 फेब्रुवारी. शिवजयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं मात्र आपण पाहिलं. आयोजन नियोजन मांडलं गेलं. D1 मध्ये सूर्या गट, D2 मध्ये आदिवासी एक गाव एक संघ, D3 मध्ये एक गाव एक फॉर्मॅट, D4 ऑल इंडिया ओपन ही संकल्पना आपण पाहत आहेत. 6 चेंडू 12. जय बजरंग चामुंडा डुक्टन या संघाला विजयाकरिता 6 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. तर दुसऱ्या बाजूने श्रेयू 11 सभाळे या टीमला या धावा डिफेंड कराव्या लागतील. 18 बॉलमध्ये 24 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी मित्र म्हणून आतापर्यंत झाली. षटक क्रमांक 1 फक्त 4 धावेच राहिला. अमरचं. सागर तुंबाडा फक्त 5. सिद्धार्थ पवार 15. मंडप डेकोरेटर्सचे या ठिकाणी जे काही आहेत त्यांनी आपण व्यासपीठाकडे यायचंय. मंडप डेकोरेटर्स. सुभाषजी आणि शैलेशजी मंडप डेकोरेटर्स. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण आणि हेच पाहायला मिळालं. सागरला आपण पाहिलं या ठिकाणी थडम्यांच्या क्षेत्राकडे.
फक्त एकदा मिळाली. 25 धाव फलकावरती जॉईंट होताना पाहायला मिळाली. 5-11 हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळतंय. उमेश पठारे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. समोर सोयल युवा फलंदाज जो पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामामध्ये चांगलं प्रदर्शन केलं या फलंदाजाने, परंतु हा सामना जिंकून द्यावा लागेल सोयलला, कारण की आतापर्यंत संघर्ष राहिला. दुसऱ्या बाजूनं उमेशला आपण पाहिलं तर एक उत्कृष्ट गोलंदाज. अशा प्रकारचे सिच्युएशन असताना कित्येक वेळा आपल्या संघाला जिंकून दिलाय. अर्थात सामना काटे की टक्कर, टीट फॉर टॅट, जशास तसे प्रत्युत्तर. 5-11 चेंडू मात्र बाहून झाला आणि तदनंतर टर्नही झाला हा बॉल आणि तेच पाहायला मिळालंय. आता 4 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण छोटं लक्ष डिफेंड होऊ शकतं. हे श्रेयू 11 सफाळे या टीमने करून दाखवलंय. सोयलच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस तर आपण पाहिला, परंतु या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन आणि या षटकामध्ये खास करून चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट त्याला खेळावं लागेल. 4 चेंडू 11 सामना बरोबर सुटला. सुपर ओव्हर. यावेळेस दांडी गुल करणारा बॉल, जबरदस्त चेंडू, मागचा बॉल अनएक्सेप्टेड बाउन्स झाला. यावेळेस अनएक्सेप्टेड चेंडू खाली राहिला आणि म्हणूनच या ठिकाणी विकेटचं बदल झालंय. कमबॅक कसं असावं आणि ते कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. जगातील सर्वात मोठा कमबॅक जो पाहायला मिळाला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला. जेव्हा पुरंदरचा तह झाला, महाराजांकडे 35 किल्ले होते, त्याच्यामध्ये 23 किल्ले मिर्झा राजा मुघलांना मिळाले आणि स्वराज्यामध्ये फक्त आणि फक्त 90 किल्ले शिल्लक राहिले होते. आणि तिथून जर आपण पाहिलं तर अवघ्या 12 वर्षानंतर स्वराज्यामध्ये तब्बल 361 किल्ले समाविष्ट झाले आणि हा होता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भारताच्या इतिहासामधील कमबॅक. आणि याही वेळेस कमबॅक केलंय श्रेयू 11 सफाळे या टीमने. आणि आता जर आपण पाहिलं समीकरण 3 चेंडू 11 धावा आणि 3 चेंडू. हेमंत सुतार नो डाऊट चांगली गोलंदाजी हेमंतने केली, परंतु फलंदाजीमध्येही चांगला कारनामा हेमंतला करून दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि आवश्यक तर आपण पाहिले 11 धावेची. उमेश पठारे कूल माइंडेड प्लेअर, अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून कित्येक वेळा गेलाय. लेदर बॉल क्रिकेटचाही भरपूर मोठा अनुभव उमेश पठारीला आहे आणि या मॅच मध्येही आपलं प्रदर्शन चांगल्या रीतीचं पाहायला मिळालंय श्रेयू 11 सफाळे या टीमच्या माध्यमातून. 36 धावा फक्त डिफेंड करायच्या होत्या. सुरुवात करून दिली अमरने, सागर धुमाडाने, सिद्धार्थ पवार थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरले 15 धावा, परंतु आता सामना जर आपण बघितला तर शेवटच्या षटकामध्ये गेला आणि शेवटच्या 3 चेंडूपर्यंत गेलाय. 3 चेंडू 11. हेमंत सुतार तारणहार ठरेल का, मॅन ऑफ क्रायसिस बनेल का. 3-11 ऑन साईडला जरूर खेळायला फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं. वेगाने धावले 2 फलंदाज, 2 धावा मिळाल्या आणि इथे विकेटचं बदलही पाहायला मिळालंय. प्रेझेन्स ऑफ माइंडचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळाले. बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह जाणवली अमरची. क्रिकेटच्या खेळामध्ये बी पॉझिटिव्ह भूमिका नेहमीच असावी हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. 2 चेंडू आणि 9 धावा. 1 चौकार 1 षटकार किंवा 2 षटकार खेळ खल्लास. एकदा 2 धावा आणि त्यानंतर षटकार 8 धावा होतील आणि सामना बरोबरीत सुटेल, परंतु हे फक्त अंदाज आहेत आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण प्रेडिक्शन कधीच करू शकत नाही हे आपण पाहिलंय. 2 चेंडू आणि 9 धावा. स्वप्नील तरे 7व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता नॉन स्ट्राईक एंडला असतील. 2 चेंडू 9 धावा. चिरागजी किंबल सरांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. याही वेळेस काय झालंय तर चौकार आलाय. या 4 धावा बहुमूल्य स्वरूपाच्या मानल्या जातील. आता 1 चेंडू आणि 5 धावा. चौकार आला तर सामना बरोबरी सुटेल. सुपर ओव्हर पाहायला मिळेल. बघा निदास ट्रॉफी 2017ची फायनल जर आपण बघितली, भारत विरुद्ध बांगलादेश, एका चेंडूमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका क्षमस्व, एका चेंडूमध्ये 5 धावेची आवश्यकता होती आणि सौम्य सरकार गोलंदाजी करत होते आणि षटकार लगावला दिनेश कार्तिक यांनी. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 5 हे समीकरण आहे. षटकार आला तर सामना जिंकेल, चौकार आला तर सामना बरोबरी सुटेल आणि सुपर ओव्हर पाहायला मिळेल. व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू 5ची गरज. ऑन साईडला जरूर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पुढे आलेत. चुकी झाली. क्षेत्ररक्षक धावतायत. स्टॉप केलं, परंतु बॉलला ही महत्वाची बाब मानली जाईल.
आणि इथे जर आपण पहिल्या 2 धावा आल्यात आणि 2 धाबेने पराभूत होताना पाहायला मिळाला. जय बजरंग चामुंडा डुकटन संघ. हार्ड लक, कॉंग्रॅच्युलेशन श्रेयू 11 सभाळे. खूप खूप अभिनंदन. या बोलूया आपण मान्यवरांच्या स्वागताकडे. चिरागजी गिंबल सरांचं आगमन झालंय आणि सरांचं स्वागत आपण करण्याकरिता